हॅलो एव्हरीवन, बॅक टू माय चॅनल. तर चला, आज मी तुम्हाला लेअर कट एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत कसा करायचा स्टेप बाय स्टेप बिगिनरसुद्धा व्यवस्थित करू शकतील असं सांगणार आहे. तर मी पहिल्यांदा केस धुवून घेतलेला आहे, वॉश करून घेतलेला आहे. केस वॉश झाल्याच्या नंतर मी बॉक्स करून घेतला आणि कस्टमरला किती लेंथ कमी करायची विचारून बॉक्स कटिंग करून घेतले. मग दोन्ही पार्टिशन करून डिवाइज करून घेतले आणि नंतर मग थोडे मेजरमेंट दुसऱ्या पार्टला घेऊन दुसरा सेकंड पार्ट पण कापून केस कट करून घेतला. कट करताना ग्रीप व्यवस्थित पकडता आली पाहिजे, कारण ग्रीपवर हेअर कटिंग पूर्ण आहे. तर तुम्हाला नाही पकडता आली तर एका पार्टचे 2 पार्टिशन करू शकता आणि ग्रीप व्यवस्थित पकडून हेअर कट करू शकता. तर बघा, हेअर कट करताना ग्रीप किती महत्त्वाचे आहे. ग्रीप व्यवस्थित पकडली की बरोबर हेअरकट व्यवस्थित आणि चांगल्या छान येतो. तर आता मी हे तिसरं पार्टिशन खोलले आहे. तर तिसऱ्या पार्टिशनमधून दोन नंबरच्या पार्टिशनचे थोडेसे मेजरमेंट तिसऱ्या पार्टमध्ये घेऊन ग्रीपमध्ये व्यवस्थित केस पकडून ते हेअर कट करून घेतलं आहे. आणि मेजरमेंटनुसार हेअर कटिंग केले की स्टेप बाय स्टेप होते, कुठेही वर खाली केस होत नाही आणि लेयर्स छान पडतात. तर ते प्रत्येक वेळेस आपले पार्टिशनचे चेक करून घ्यायचे 2दा की आपली कटिंग वर खाली झाली की नाही. पहिल्यांदा केली की दुसऱ्यांदा परत व्यवस्थित आहे की नाही पाहण्यासाठी थोडे वर खाली असेल तर कट करून घ्यायचे. आणि हे बघा, एक साईडची लेयर्स करून झालेले आहे. तर आता दुसऱ्या साईडच्या हेअर कट लेयर्स काढूयात. तर ह्या साईडला डिवाइस केलेली केसमधून थोडेसे मेजरमेंट घेऊन ते केस कट करूया. ह्या कस्टमरला जास्त केस कट करायचे नव्हते, तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितले होते की थोडे कट करायचे आहे, जास्त कट नाही करायचे. त्यामुळे मी थोडेच कटिंग करते. तर तर दुसऱ्या कस्टमरला जास्तच कट करायचे असते तर अजून लेयर्स पडलेले असत्या. तर ह्या कस्टमरला नव्हत्या जास्त केस नव्हते कट करायचे, त्यामुळे थोडे जास्त लेयर्स नाही पडणार, तर थोडे लॉंग होतील लेयर्स. तर मी पहिल्या जे आहे मेजरमेंट ते सेकंडला घेऊन पहिल्या पार्टचे सेकंडला घेऊन ते व्यवस्थित कट करून घेतले आहे ग्रीपमध्ये पकडून. तुम्ही बघताय ते बघा. ओके, काय माझ्याकडून थोडीफार चुकले तर माफ करा. एवढं माझं मोठं ब्युटी पार्लर नाही आहे, तर थोडं छोटंच आहे, पण घ्या समजून आणि सबस्क्राईब आणि लाईक करा आणि मला थोडीफार मदत करा सबस्क्राईब करून. तर आम्ही तिसऱ्या सेक्शनमध्ये दुसऱ्या सेक्शनचे मेजरमेंट घेतलेलं आहे. ते तुम्हाला दिसलेच असेल ते मेजरमेंट. आणि व्यवस्थित ग्रीपमध्ये पकडून व्यवस्थित हेअर कट करून घ्यायचा. व्यवस्थित कटिंग झाली आहे. तर हे लेयर्स झालेले आहे पाडून बघा तुम्ही. तर तुम्ही ह्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत केलेल्या आहे. तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला जर काही वाटलंच तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हा बघा, हे झाले लेयर्स पाडून. लेयर कट झालेला आहे. तुम्हाला ह्याच्यावर शॉर्ट पाहिजे असेल तर शॉर्टसुद्धा होऊ शकतो. एवढंच की तर तुम्हाला शॉर्ट हेअर कट करायचे शिकवण्यासाठी मी दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा. नाही का, ही सेटिंग झालेली आहे, मी सेटिंग केली हेअर कटची. जास्त सिल्की केस असल्यामुळे जास्त सेट नाही झाले, तरी पण मी प्रयत्न केला आहे की व्यवस्थित सेटिंग करण्यासाठी. त्या पण कस्टमरला एवढी सेटिंग नव्हती पाहिजे, पण